राजगड फिरायला गेल्यानंतर आमच्यावर माकडाचा हल्ला होईल हे मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. यो व्हॉट्सअप सोलापूरकर, सोलापुरी ब्लॉगर इज हिअर. भावांनो, आज आपण चाललेलो आहोत सगळ्या भावांसोबत राजगड आणि रायगडच्या ट्रिपला. ट्रेनमध्ये बसलो, गुडघ्याला गुडघ्या लावून आपलं को पॅसेंजरसोबत पोहोचलो पुण्याला. कारमध्ये जसा बसलो तसं गाणं ऐकत ऐकत चाललं. आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची, फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची. दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा, गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा. विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला, भीमराव माणसाला माणूस करून गेला. खरंच आपला महाराष्ट्र अशा महापुरुषांमुळेच महान आहे. पोचलाव राजगडच्या पायथ्याला. आताच 2:30 वाजले. तर लिटरली काय दिशी नाही, पण डोळ्याला सगळीकडे ढग दिसाले तेवढं मात्र खरं आहे. यावेळेसचा आपला हा नाईट ट्रेक असणार आहे. आम्ही करेक्ट 3 वाजता गड सर करायला चालू केला आणि 5:30 वाजता आम्ही पाली दरवाजापाशी पोहोचलेलो. कधी एकदा दिवस सुधारतंय असं मनाला वाटायला, पण शेवटी पहाट उजाडली आणि त्यानंतर जे आमच्या डोळ्यासमोर दृश्य दिसायला चालू झाले तसल्यातनं ह्यांची जिम कॉम्पिटिशन लागलेली. चोर दरवाजापाशी गेल्यानंतर कळतंय की गुंजवणे मार्गे रस्ता खूप खराब आहे आणि आम्ही आता निघालो सुवेळा माचीकडे, पद्मावती माचीवरून. आणि आम्ही चाललो आता चिलखती बुरुज बघण्यासाठी, जो की प्रत्येकाच्या इतिहासाच्या पानावर असतो. आणि तिथून जाता जाता मध्ये 7 ते 8 माकडांची टोळी आमच्यावर हल्ला करते. आईचं लक्ष नाही तर शांत असा. हा ठीक आहे. होय, माने या ना माने ओनली देव जाणे अशा कंडिशन मधून आम्ही कसं निसटला आमचं आम्हाला माहित आहे. तिथून आम्ही आलो बाले किल्ल्याच्या पायथ्याला. एवढा मस्त व्ह्यू दिसत होता. चिलखती बुरुजकडे आल्यानंतर आपल्या इतिहासाचे पानं माझ्या डोळ्यासमोर आले. अतिशय भारी वाटत होतं. त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट बाले किल्ला सर करायला. बाले किल्ल्याचा ट्रेक भावांनो अतिशय डेंजरस आणि अतिशय भारी आहे. तुम्ही नक्की जर राजगडला आलात तर सावधानतेने जावा. आणि बाले किल्ल्याच्या वरती आल्यानंतर जो तुम्हाला